विद्यार्थी मित्रांनो, एमबीए सीईटीच्या संपूर्ण पेपरमध्ये असा कोणता भाग आहे जो तुम्हाला मेरिट बनवू शकतो आणि तुमचा मेरिट बिघडू सुद्धा शकतो? तो म्हणजे तुमचा लॉजिकल रिझनिंग युनिट आहे. ठीक आहे. तर यामध्ये तब्बल 75 प्रश्न विचारले जातात 200 प्रश्नांपैकी, जो की सगळ्यात मोठा युनिट असणार आहे. आणि इथे केलेली एक छोटी सुद्धा चूक तुम्हाला जेबीआयएमएस, सिडनम अशा मोठ्या कॉलेजपासून दूर नेऊ शकते. मग प्रश्न असा पडतो की अशा रिझनिंगच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांना सोडवायचं कसं? यांना टॅकल कसं करायचं? परीक्षेचा नेमका पॅटर्न कसा आहे, कसे फिरून प्रश्न विचारले जातात, तर या सगळ्याचं एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे PYQs प्रॅक्टिस करणं. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती मी तुमचा एज्युकेटर निहाल स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र MBA CETच्या मागील काही वर्षातील लॉजिकल रिझनिंगचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आणि ते कसे सोडवायचे त्याचे शॉर्टकट ट्रिक्स सुद्धा आपण पाहणार आहोत. सो तुमचा टार्गेट 75 पैकी 75 मार्क्स लॉजिकल रिझनिंग मधून घेण्याचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेची तयारी तर दरवर्षी लाखो विद्यार्थी करत असतात, पण तेच विद्यार्थी क्वालिफाय होतात ज्यांचं प्रिपरेशन अगदी अचूक आणि रिझल्ट ओरिएंटेड असतं. सो तुमचं सुद्धा प्रिपरेशन असंच होण्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्र MBA CET 2026 क्रॅश कोर्स, ज्याची लाईव्ह बॅच 23 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड सेशन, स्टडी मटेरियल, MCQ सिरीज या सर्व गोष्टी मिळणार आहेत. यासाठी तुम्हाला काय करायचं, या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचे आणि बॅच जॉईन करायची, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करा आणि ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. सो तुम्हाला जर मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी ही बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. प्रश्न बघा, 3, 8, 15, 24, 34, 48 आणि 63 दिलेला आहे. क्वेश्चन मार्क नसल्यामुळे हा कुठल्या प्रकारचा प्रश्न आहे, तर हा दोषी संख्या आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला चुकीचा अंक जो आहे तो शोधायचा आहे. मिसिंग अंक नाही, इथे आपल्याला चुकीचा अंक शोधायचा आहे. पॅटर्न नुसार जर बघायला गेलं तर इथे वर्ग जे आहेत, है ना, 2चा वर्ग किती होतो 4, -1 केलं तर 3 येतं. त्याचप्रमाणे 3चा वर्ग 9, -1 केलं तर 8 येतं. है ना, आकडे बघत जा एक एक बरोबर आहेत का. 4चा वर्ग 16, -1 केलं तर 15 येतं. करेक्ट आहे. त्यानंतर 5चा वर्ग 25, -1 केलं तर 24 येतं. आकडे बरोबर आहेत, है ना. पुढे 6चा वर्ग 36, -1 केलं तर 35 होतं. बरोबर आहे. इथे काय आहे 34 आहे. पुढे बघा, 7चा वर्ग 49, -1 केलं तर 48 येतं. 48 आहे का, आहे, बरोबर आहे, है ना. 8चा वर्ग 64, -1 केलं तर 63 यायला पाहिजे. 63 आहे का, आहे, बरोबर. मग 34 या ठिकाणी अंक चुकलेला आहे. तिथे 34च्या जागी 35 असायला पाहिजे होता. राईट. त्यामुळे आन्सर आपलं कुठलं येणार आहे, राईट आन्सर ऑप्शन ए 34 हा आकडा दोषी आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, अल्फाबेटिकल प्रश्न आहे, त्यामुळे हे तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे. हे म्हणजे काय, A to Z पर्यंत अल्फाबेट आणि त्याच्या खाली त्यांचे नंबर्स असणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला सोप्या पद्धतीने करता येऊ शकतं. ठीक आहे. आता ही जोडी व्यवस्थित आपण बघून घेऊया, है ना. AOCJ आणि J चं J आलेलं आहे. मग इथे A आहे 1 नंबर. ठीक आहे. त्याची जोडी कुठे लावलेली आहे, O सोबत. O म्हणजे कुठे, इथे. या दोघांच्या मध्ये 1 आणि 15च्या मध्ये फरक किती आहे, 14चा फरक आहे. राईट. त्याच नंतर C आणि U बघा, या ठिकाणी C आहे आणि या ठिकाणी U आहे. C चा नंबर आहे 3रा, U चा नंबर आहे 21. 21 मधून तुम्ही 3 मायनस करा, है ना, किती येतं, 18 येतं. राईट. त्यानंतर F आणि Z यांच्यामध्ये 20चा फरक आहे आणि J आणि J म्हटलं तर यामध्ये 0चा फरक आहे. मग याच क्रमानुसार आपल्याला पुढचं सुद्धा करायचं, म्हणजे SUXB चं सुद्धा करायचं आहे, है ना. मग S तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्या. S कुठे आहे, या ठिकाणी, है ना, 19 नंबर. त्याच्या पुढे 14 जर घेतले, जो अल्फाबेट येईल तो तिथे आन्सर असणार आहे, है ना. मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि हा तुमचा 14, म्हणजे कुठला आला, G आला. ठीक आहे. त्याच्या पुढे 18, U च्या नंतर 18, U आहे 21 नंबर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15,
16, 17, 18. राईट. कुठला आलेला आहे? एम आलेला आहे. हे आला एम. आता ऑप्शन्स मध्ये बघा जी आणि एम हे एकत्रित आलेलं कुठलं ऑप्शन आहे काय? इथे आहे का? जी आणि के आले, हे नाहीये. जी आणि एल आलेलं हे सुद्धा नाहीये. जी आणि एन हे सुद्धा नाहीये. जी एम हे असू शकतं. पुढे पण बघायचं जी आणि यू हे सुद्धा नाहीये. सो ऑप्शन डी इथे आपल्याला जवळपास मिळालेला आहे. पण तरीही आपण एकदा बघूया. एक्स जो आहे या ठिकाणी त्याच्या पुढे 20 अंक 1 2 है ना, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ठीक आहे. आर असायला पाहिजे. जी एम आर आणि बी है ना, तर बी च्या बी तसंच राहिलं. जी एम आर बी आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन डी. आलं लक्षात? सो असं जर तुम्ही व्यवस्थितपणे आखून घ्याल, हे अल्फाबेट्स आणि नंबर्स जर तुम्ही व्यवस्थितपणे आखून घ्याल, तर तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये असे प्रश्न सोडवता येऊ शकतात. ठीक आहे. आता पुढचे प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, थोडासा युनिक आणि खूप इंटरेस्टिंग आहे. अल्फाबेट सिरीजचा आहे. ठीक आहे. लेटर सिरीजचा आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल हा पॅटर्न कसा असतो मी तुम्हाला अगोदर समजवतो. समजा ए बी सी डी असा पॅटर्न आहे. तोच कंटिन्यू होतो ए बी सी डी. ए बी सी डी. ठीक आहे. आपल्याला प्रश्न कसा दिला जातो? डॅश बी सी डी है ना, नंतर ए बी डॅश डी है ना, डॅश डॅश सी आणि डॅश. समजलं? आता आपल्याला पॅटर्न माहिती आहे. मग बी च्या अगोदर ए येणार आहे, डी च्या अगोदर सी येणार आहे, बी च्या नंतर सी येणार आहे. हा पॅटर्न आपल्याला माहिती आहे. मग या पॅटर्न नुसारच आपल्याला अल्फाबेट्स दिले जातात आणि त्यातल्या गाळलेल्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे पॅटर्न समजून गाळलेले अल्फाबेट्स भरायचे असतात. ठीक आहे. आता इथे बघा काय दिलेलं आहे, एम डॅश एन एम डॅश एन डॅश ए एन डॅश ए डॅश एम ए डॅश असं आपल्याला दिलेलं आहे. आता एक लक्षात घ्या है ना, आता इथे एम डॅश एन एम आहे. बरोबर आहे? बरोबर आहे ना? आणि पुढे डॅश एन डॅश ए एन आहे. म्हणजे ए आणि एन जोडीने यायला पाहिजेत. एनच्या अगोदर ए आलं पाहिजे, एच्या नंतर एन यायला पाहिजे. हे आपल्याला इथपर्यंत समजलेलं आहे. करेक्ट? मग एच्या नंतर एन यायला पाहिजे, एच्या नंतर इथे एन यायला पाहिजे. राईट? आणि एनच्या अगोदर ए यायला पाहिजे, एनच्या अगोदर ए यायला पाहिजे, एनच्या अगोदर ए यायला पाहिजे. बघता इथे 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 लक्ष द्या सर्वांनी. ठीक आहे. हे एक झालं. ए च्या अगोदर काय आलं पाहिजे? ए च्या अगोदर इथे एम आहे. बरोबर आहे? मग ए च्या अगोदर इथे एम यायला पाहिजे, ए च्या अगोदर एम यायला पाहिजे. राईट? मग ए ए एम एम एन आणि ए च्या नंतर एन यायला पाहिजे. हा एन आहे का ऑप्शन मध्ये? बघा डबल ए डबल एम डबल एन आहे. ऑप्शन ए. ठीक आहे. ऑप्शन ए इथे राईट आन्सर येणार आहे. अशा पॅटर्न नुसार हे अल्फाबेटचे पॅटर्न असतात आणि यामध्ये थोडेसे गाळलेले अल्फाबेट्स असतात. ते आपल्याला शोधायचे. कधी शोधता येतं? जेव्हा आपल्याला अल्फाबेटचा पॅटर्न व्यवस्थित समजतो. समजलं? पुढचा प्रश्न बघा, त्याच पॅटर्न नुसार आपल्याला दिलेला आहे. मागचा प्रश्न जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर हा सुद्धा समजेलच. ठीक आहे. बी ए डॅश बी डॅश ए ए बी डॅश ए डॅश बी. ठीक आहे. आता ए ए बी असं तर कंपल्सरी आहे, आपल्याला दिसलं. ठीक आहे. त्यानंतर ए च्या नंतर बी आलेला आहे, ए च्या नंतर बी आलेला आहे. राईट? मग डबल ए एक असणार आहे आणि दुसरा जो ए आहे त्याच्यानंतर बी असायला पाहिजे. मग इथे डबल ए असल्यामुळे इथे सुद्धा एच असायला पाहिजे. मग इथे पॅटर्न कसं झालं? बी ए ए बी असा पॅटर्न झालाय. मग त्याच पॅटर्न नुसार आपल्याला पुढे करायचं. बी ए ए बी एक पॅटर्न झाला, परत बी ए ए बी दुसरा झाला, बी ए ए बी तिसरा झाला. राईट? मग इथे ऑप्शन्स असे यायला पाहिजेत, म्हणजे आन्सर असे यायला पाहिजे, बट इथे ऑप्शन मध्ये आपल्याला कुठेही दिसत नाहीये. बरोबर आहे? मग अशा प्रकारचे पण काही प्रश्न असतात. राईट? त्याला रद्द केलं जातं किंवा त्यामध्ये तुम्हाला मार्क्स ही मिळू शकतात. राईट? सो बी ए बी बी ए असा करेक्ट पॅटर्न यामध्ये असायला पाहिजे, बट ऑप्शन मध्ये तो नसल्यामुळे है ना, इथे थोडंसं प्रॉब्लेम होतो. मग तुम्हाला त्याचे मार्क्स सुद्धा मिळू शकतात. पुढचा प्रश्न बघा, न्यूमरिकलच दिलेला आहे. 14 ची जोडी 9 सोबत आणि 26 ची जोडी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे. बघा या ठिकाणी दोन प्रकारे आपण सोडवू शकतो. एक म्हणजे 14 जो अंक दिलेला आहे त्यालाच आपण डिवाइड केलेला आहे, म्हणजे 14 केलेला आहे आणि त्यानंतर मायनस 14 म्हणजे 1 आणि पुढचा त्याचा 4 म्हणजे 1 प्लस 4. उत्तर किती येईल? है ना, 1 आणि 4 5 येतं, म्हणजे 14 मायनस 5 केलं तर उत्तर येतं 9.
बरोबर आहे, आलं 9. त्याचप्रमाणे 26 करून बघा. 26 मायनस 2 6, उत्तर किती येईल? 26 मायनस 8. बरोबर आहे ना? तर किती आन्सर यायला पाहिजे? इथे यायला पाहिजे 18. 18 आहे का ऑप्शन मध्ये? नाही. राईट. त्यामुळे ही जी गोष्ट आहे किंवा हा जो पर्याय आहे किंवा ही जी पद्धत आहे या ठिकाणी पूर्णपणे चुकीची ठरते. दुसरी पद्धत बघायला गेलो तर सेम, आता 14 आहे है ना, 14चा आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर 1 गुणिले 4 राईट प्लस 1 अधिक 4. बरोबर आहे, म्हणजेच किती येणार? 1 गुणिले 4चं 4 आणि प्लस 1 आणि 4चं 5, किती येतं? 9 येतं. करेक्ट. तसंच 26चं आपण करून बघूया. 26चं ठीक आहे, 2 गुणिले 6 प्लस 2 प्लस 6 म्हणजेच बेसख्ख 12 प्लस 2 आणि 6 8, किती येतं? 20. 20 आहे का ऑप्शन मध्ये? आहे, ऑप्शन ई. आलं लक्षात? सो ऑप्शन ई या ठिकाणी करेक्ट आन्सर येणार आहे. दोन पद्धतीने आपण केलं. पहिली पद्धत चुकली कारण का ऑप्शन 18 है ना, तो आपल्याला दिसत नाहीये. ABCDE मध्ये कुठेच 18 नाहीये. त्यामुळे आपण दुसरी पद्धत वापरली. दुसऱ्या पद्धतीमध्ये 20 आलं, 20 ऑप्शन मध्ये आहे. त्यामुळे ई ऑप्शन या ठिकाणी करेक्ट येतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, सोपा आहे. आता बघा काय केलेलं आहे ते, एक जो आहे म्हणजे 1 जो आहे तुमचा है ना, त्याच्यामध्ये 0 आहे का? नाही, म्हणजे 1 आणि 1 असं आहे. पुढच्या पॅटर्न मध्ये इथे कसा पाहिजे? 1 जो आहे तो एकदाच आला पाहिजे, 0 सुद्धा एकदा आला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 10. त्याच्या पुढच्या मध्ये 1 जो आहे तो 2 वेळा आला पाहिजे, 0 त्याच्यामध्ये आला पाहिजे, म्हणजे 1 0 1. ठीक आहे. आणि त्याच्या पुढच्या वेळेस 1 जो आहे तो एकदाच आला पाहिजे. इथे दोनदा, इथे एकदा, इथे दोनदा, पुढे एकदा. ठीक आहे, मग एकदा म्हटलं तर 0 0 है ना, आणि त्याच्या पुढे दोनदा आला पाहिजे, मग 1 0 0 1. समजलं? अलग लक्षात. एक जो आहे 1 जो आहे तो 2 टाइम आलेला आहे, त्याच्या आधी 1 टाइम आलाय, त्याच्या आधी 2 टाइम, त्याच्या आधी 1 टाइम है ना, त्याच्या आधी 2 टाइम. अलग लक्षात. 101 नाही बरं का, हा 10 आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे बघा, मग इथे काय पाहिजे? 1 0 1 पाहिजे. मग इथे 1 टाइम आलेला आहे, तुमचा 1 जो आहे तो 1 टाइम आलेला आहे. इथे 2 टाइम आलेला आहे, इथे 1 टाइम आलेला आहे, इथे 2 टाइम आलेला आहे. आता 0चा पॅटर्न कसा आहे बघा. 0 इथे 0 टाइम आहे, इथे 1 टाइम आहे. ठीक आहे, इथेही 1 टाइम आहे, इथे 2 टाइम, इथे 2 टाइम, इथे 3 टाइम, इथे 3 टाइम. आलं लक्षात? या पॅटर्न नुसार. सोपा आहे प्रश्न. या पॅटर्न नुसार जर बघितलं तर इथे 1 टाइम 0 पाहिजे आणि जो 1 आहे तुमचा तो 2 टाइम पाहिजे, म्हणजे 1 आणि 0 1 टाइम आणि 1 2 टाइम, म्हणजे 101 असायला पाहिजे. 101 आहे का? आहे, ऑप्शन सी मध्ये आहे. ठीक आहे. पुढचा बघा, अल्फाबेटिकल आहे, त्यासाठी हा आपल्याला कंपल्सरी असतो. ठीक आहे. ZYX आहे. ठीक आहे, Z Y आणि X 26 25 24. ठीक आहे. त्यानंतर UTS आहे. ठीक आहे, UTS आहे. बरोबर आहे, UTS आहे. त्यानंतर PON आहे, म्हणजे इथे PON आहे. राईट. आणि K क्वेश्चन मार्क असणार आहे. मग इथे IH येईल की HI येईल की HJ येईल की JI येईल. आता या ठिकाणी बघा, इथे दोन संख्या सोडलेल्या आहेत, 22 आणि 23. ठीक आहे. त्याच्यानंतर काय घेतलेलं आहे? आपलं UTS घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मध्ये दोन सोडलेले आहेत, R आणि Q, आणि PON घेतलेला आहे. करेक्ट. त्यानंतर दोन सोडलेले आहेत है ना, आणि K पासून सुरुवात केली, म्हणजे K J आणि I असायला पाहिजे. मग J आणि I ऑप्शन मध्ये आहेत का? आहे. ऑप्शन डी जो आहे तो आपला ऑप्शन JI आहे. मग इथे J आणि I असायला पाहिजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी. ठीक आहे, सोपा प्रश्न होता. पुढील प्रश्न, क्लेमोर इज रिलेटेड टू स्वॉर्ड इन द सेम वे ॲज बेरेटा इज रिलेटेड टू. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो की क्लेमोर असं दिलेलं आहे है ना, आणि तो कशाशी संबंधित आहे? स्वॉर्ड. राईट. मग त्याच्या पुढे जो शब्द असणार आहे तो असणार आहे तुमचा बेरेटा है ना, आणि त्याच्याशी संबंधित क्वेश्चन मार्क आपल्याला शोधायचा आहे है ना. बघा,
क्लेमोर हे एका तलवारीचं प्रकार आहे आणि बेरेटा हे जे एक ब्रँड आहे जो की गन बनवतो. काय बनवतो? गन बनवतो. त्यामुळे गन या ठिकाणी एक्झॅक्टली राईट आन्सर येणार आहे. त्यासाठी तुम्हाला करंट थोडंसं माहिती पाहिजे. पुढे, इन विच लेटर इज द नंबर ऑफ स्किप्ड लेटर्स बिटवीन एव्हरी टू कॉन्सिक्युटिव्ह लेटर द सेम? कोणत्या लेटर सिरीज मध्ये जाणाऱ्या दोन शेजारी अक्षरामधील स्किप्ड लेटर म्हणजे स्किप केलेले लेटर, पुढे ढकललेले लेटर यांची संख्या सारखी आहे? आता याला थोडासा वेळ जाऊ शकतो, बट आपल्याला ते करावं लागेल. प्रत्येक जी संख्या आहेत है ना, त्यांच्यामध्ये अंतर किती आहे ते बघायचं आणि प्रत्येकामध्ये सेम अंतर असलं पाहिजे असं विचारलंय है ना. आता इथे हे कंपल्सरी आपल्याला गरजेचंच आहे ना, त्यावेळेस आपल्याला व्यवस्थितपणे समजेल आणि दिसेल सुद्धा. आता आर दिलेला आहे, आर, त्यानंतर व्ही दिलेला आहे, व्ही, त्यानंतर झेड दिलेला आहे, झेड, त्यानंतर डी, एच आणि एल. बरोबर आहे. आता प्रत्येकामध्ये बघा बरं किती अंतर आहे. आर आणि व्ही मध्ये किती अंतर आहे? 1, 2 आणि 3चा अंतर आहे. ठीक आहे. व्ही आणि झेड मध्ये 1, 2, 3चा अंतर आहे. ठीक आहे. झेड आणि डी मध्ये 1, 2 आणि 3चा अंतर आहे. आणि डी आणि एच मध्ये 1, 2, 3चा अंतर आहे. आणि एच आणि एल मध्ये 1, 2, 3चा अंतर आहे. इथे प्रत्येक अल्फाबेट मध्ये 3चा अंतर दिसून येत आहे. पुढचा आहे आर व्ही, काय? आर व्ही झेड डी एफ एच. आता इथे आर पासून सुरुवात करूया. आर, त्यानंतर व्ही, त्यानंतर झेड, म्हणजे इथपर्यंत सेम आहे है ना. हे तर इथपर्यंत सेम आहे, हे दोन्ही सेमच असल्यामुळे इथपर्यंत 3-3चा अंतर आहे. बट एच आणि एल हे 3-3च्या अंतराने, एफ आणि जी इथे 3-3च्या अंतराने येईल का? नाही, इथे अजिबातच अंतर नाही, त्यामुळे हा चुकतो आहे. एच के एन, ठीक आहे. एच के आणि एन कितीचं अंतर आहे? आय जे एल एम इथपर्यंत 2-2चा अंतर बरोबर आहे. त्यानंतर एन जी एस डब्ल्यू, एन, एनच्या नंतर रिव्हर्स गेलेला आहे, राईट, इथे पण चुकतो, भरपूर मोठा अंतर आहे. एस यू एक्स ए डी एफ है ना, एस. आता इथे थोडासा वेगळा कलर घेऊ आपण, बघा एस है ना, हा दिसत नाहीये कलर, एस आहे, त्यानंतर यू आहे, त्यानंतर एक्स आहे, त्यानंतर ए आहे है ना, आणि इथे डी आणि एफ. ठीक आहे, इथेच कळतोय आपल्याला, इथे एक अंतर, इथे 2 अंतर आहे. सिमिलर अंतर आहे का? नाही. त्यामुळे ऑप्शन ए एक्झॅक्टली करेक्ट आहे. प्रत्येक अल्फाबेट मध्ये सिमिलर अंतर आहे है ना. पुढचा प्रश्न बघा कसा आहे. आपला हा पॅटर्न जो आहे सेम आपण बघितलाय. जसं संख्या मोठी लहान होत जाते है ना, त्यावेळेस काय होतो, तिथे भागाकार आलेला असतो है ना. मग ते क्वेश्चन मार्क दिले म्हणजे मिसिंग फिगर जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे. मग 5, 7, 6, 0 है ना, याला जर आपण 1 ने भागले तर सेम अंक येणार आहे है ना. 2 ने भागून बघूया. 2 दोन्ही 4, 1 उरला, 82 16, 1 उरला, 82 16 आणि 0, 2880 आलं का? बरोबर आहे. 2880 ला परत 2 ने भागलं तर काय येईल? बेक बे, इथे एक आकडा आलेला, एक आहे का? इथे नाही, चुकलं, इथे 9 यायला पाहिजे है ना. मग आपण एक काम करूया, इथे 2च्या जागी आपण 3 ने भागून बघूया. ठीक आहे. 3 9 27, 1 उरला, बरोबर आहे. आता या ठिकाणी 9 आपलं 3 सक्क किती होतं? 18 होतं, बरोबर आहे. आणि 0 960 आलेलं आहे. म्हणजे 2 ने भागलं, 3 ने भागलं, पुढे 4 5 6 असं करायचं आहे आपल्याला. मग या संख्येला 2 ने, याला 3 ने, याला 4 ने भागूया. 4 ने एकदा भागून बघायचंय का? बघूया चला. 960 भागिले 4 केलं, 4 दोन्ही 8, 1 उरलं, 4 चौक 16, 0 240 बरोबर आहे. म्हणजे इथे 5 आणि इथे 6 ने भागायचं आहे. मग 48 ला आपण 6 ने भागलं तर किती यायला पाहिजे? 8 यायला पाहिजे. ऑप्शन मध्ये 8 आहे का? आहे, ऑप्शन बी. ठीक आहे, या ठिकाणी राईट आन्सर येणार आहे 8. बघा पुढचा न्यूमरिकल आहे. 9 आणि 8 ची जोडी आहे, तसंच 16 आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मग 9 - 1 केलं तर 8 येतं. मग तसंच 16 - 1 केलं तर 15 यायला पाहिजे, बट 15 ऑप्शन्स मध्ये नाहीये. सो त्यामुळे नक्कीच हे पॅटर्न, असा जो पॅटर्न आहे तो तर नसणार आहे, राईट. मग एक्झॅक्टली पॅटर्न कसं आहे, तर या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, 9 जो आहे तो कशाचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे, बरोबर आहे. मग इथे 3 - 1 म्हणजेच n-1 है ना, आणि त्याचा काय केलेला इथे? घन केलेला आहे, बरोबर आहे.
मग तसं केलं तर काय होतं, 2 येतं, बरोबर आहे. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 केलं तर किती होतं, बेदोनी 4, 4 दोन्ही 8, बरोबर आहे, 8 येतं इथे. तसंच 16चं केलेलं आहे. 16 कशाचा आहे, 4चा आहे. 4 मायनस 1, बरोबर आहे, त्याचा घन, म्हणजेच 4 मायनस 1 केलं तर 3 है ना. 3 गुणिले 3 गुणिले 3 केलं तर किती होतं, 27 येतं. 27 आहे, ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन सी. ठीक आहे, अशा प्रकारे. पुढचा प्रश्न बघा, ELFA GLHA ILJA MLNA, प्रत्येक ह्याच्यामध्ये सिमिलर काय दिसतोय तुम्हाला, एल दिसतोय है ना. मग पुढे पण सेकंड जो आहे बघा, इथे 4 करू आपण, सेकंड जो आहे तो ते एल यायला पाहिजे. ठीक आहे, ऑप्शन्स मध्ये बघा, चारही ऑप्शन्स मध्ये एल आहे. ठीक आहे, त्यानंतर कॉमन इथे ए दिसतोय आपल्याला है ना, त्यामुळे आपण शेवटचा जो आहे तो ए घेऊया. इथे 4 ऑप्शन्स मध्ये प्रत्येकामध्ये शेवटचा ए कॉमन आहे. ठीक आहे, आता राहिली गोष्ट पहिला आणि तिसऱ्याची. पहिल्यामध्ये ई जी आय एम, म्हणजेच ई जी आय आणि एम असा आलेला आहे. म्हणजे एक अंक सोडून प्रत्येकामध्ये, आणि ते 2 अंक, शेवटी 2 अंक, सॉरी 3 अंक सोडलेले आहेत है ना, 3 अंक सोडलेले आहेत. पुढचा बघा, कुठला, तिसरा, एफ एच जे एन है ना, एफ एच जे आणि एन, म्हणजे 3 आकडे सोडलेले आहेत शेवटी. करेक्ट आहे, शेवटी 3 आकडे सोडले आहेत. ह्याच्यामध्ये पण, पहिल्या ह्याच्यामध्ये पण आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये पण 3-3 आकडे सोडलेले आहेत है ना. पहिलं ई 1, इथे 1 सोडलंय, इथे 1 सोडलंय, इथे 1 सोडलंय, इथे 3 सोडलेत. प्लस ह्याच्यामध्ये पण कुठे, तिसरा, इथे 1 सोडलाय, इथे 1 सोडलाय, इथे 1 सोडलाय, इथे 3 सोडलेत, बरोबर आहे. मग त्याचनुसार पुढे जर पॅटर्न बघितला आपण तर कसं यायला पाहिजे, सेम पॅटर्न कंटिन्यू होणार. ठीक आहे, म्हणजे जसं की इथे 1 सोडलेलं आहे ना, मग 1 1 3 है ना, त्याचप्रमाणे पुढे परत 1 पासून सुरू होणार. म्हणजेच काय, एम आहे ते एमचा 1 सोडून, म्हणजे एमच्या पुढे 1 सोडला एन, तर इथे यायला पाहिजे ओ, राईट. आणि ते परत या ठिकाणी सेम त्याचप्रमाणे है ना, काय यायला पाहिजे, इथे यायला पाहिजे पी, राईट, कारण इथे एन आलेला आहे तिसऱ्यामध्ये है ना. तिसऱ्यामध्ये परत आपल्याला एकच अंक सोडायचं, जसं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये सोडलं, पहिल्यामध्ये जसं सोडलं तसं ऍक्च्युली, कारण पॅटर्न रिपीट होत आहे, कंटिन्यू होत आहे ना. मग कंटिन्यू होत आहे म्हणजे या ठिकाणी जो पॅटर्न आहे तोच फॉलो होणार. मग पहिल्या आकड्यामध्ये 1 सोडलाय आणि तिसऱ्यामध्ये पण 1 सोडलाय. तसंच आपल्याला इथे सुद्धा नवीन याच्यामध्ये मिसिंग फिगरच्या जागी पहिला सोडून, म्हणजे एम च्या नंतर 1 सोडायचंय आणि एन च्या नंतर सुद्धा एकच सोडायचंय. एम चा 1 सोडून होतो ओ है ना, म्हणजे एन सोडून ओ, आणि या ठिकाणी परत एन च्या नंतर ओ सोडून पी. ठीक आहे, म्हणजे ओ एल पी ए. राईट आन्सर काय येणार आहे आपलं, ऑप्शन 3 सी, ओ एल पी ए. पुढचा प्रश्न बघा, अल्फाबेटिकल आहे, K1 M3 P5 आणि T7 असं दिलेलं आहे ना. आता जर व्यवस्थित बघाल तुम्ही तर इथं 1 3 5 7, इथे काय पाहिजे, इथे 9 पाहिजे है ना. ऑप्शन ए मध्ये 9 आहे, सी मध्ये 9 आहे आणि ई मध्ये 9 आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी डी एलिमिनेट होतो आणि बी सुद्धा एलिमिनेट होऊन जातो. उरतात आपल्याकडे 3 ऑप्शन. आता पुढे बघा, के, ठीक आहे, के एम, त्यानंतर काय, पी, त्यानंतर टी. आता व्यवस्थित बघा, 1 2, इथे 3 सोडलेले आहेत. आता 4 सोडूया आपण, 1 2 3 4 है ना, आणि काय येईल, वाय. मग वाय बरोबर, आणि 9 यायला पाहिजे इथला. वाय 9 आहे का, येस, ऑप्शन ए, वाय 9. ठीक आहे, पुढे संडे मंडे वेनसडे सॅटरडे, वेनसडे मंडे संडे. आता या ठिकाणी बघा, हे थोडंसं अवघड आहे समजण्यासाठी, बरोबर आहे. इथे काय होतंय बघा, एक तर पहिलं संडे आलाय, त्यानंतर मंडे, त्यानंतर ट्यूजडे जो आहे तो वगळलेला आहे, वेनसडे है ना, थर्सडे फ्रायडे सोडले आणि सॅटरडे आलेला आहे, बरोबर. त्यानंतर परत वेनसडे, मंडे है ना, बरोबर आहे ना, हा,
वेनसडे मध्ये थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे सोडले, मंडे आणि परत संडे. म्हणजे हा उलटा गेला आता, बरोबर आहे, उलटा गेलाय. म्हणजे काय झालं बघा, सॅटर्डे आलं इथे है ना, परत वेनसडे, मंडे आणि संडे आलेला आहे, बरोबर आहे. या पॅटर्न नुसार जर बघितलं आपण, परत रिटर्न जावं लागेल आपल्याला ना, परत इथे यावं लागेल है ना. आता बघा कसं झालंय, संडे, मंडे, वेनसडे, सॅटर्डे, करेक्ट. मग या सॅटर्डे पासून परत आलेलं आहे, सॅटर्डे पासून परत वेनसडे, मंडे, संडे, करेक्ट. मग इथून या संडे पासून परत आपल्याला पुढे जावं लागेल, मंडे, वेनसडे, सॅटर्डे. मग संडेच्या पुढे आपल्याला ओळखायचं, मग संडेच्या पुढे काय, मंडे. मंडे आहे का ऑप्शन मध्ये, आहे, ऑप्शन बी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ZA5Y4B, ठीक आहे. त्यानंतर XC6 आणि नंतर W3D आणि त्यापुढे काय असेल, मिसिंग फिगर सांगायचं आहे ना. अल्फाबेटचा नंबर दोन्ही आहे त्याच्यामध्ये. आता ZA5 म्हणजे Z पहिला आलेला आहे, त्यानंतर Y इथे आलेला आहे, इथला Y है ना, त्यानंतर X आलेला आहे त्याच्या पुढचा, त्यानंतर W आलेला आहे त्याच्या पुढचा, त्याच्या पुढे V असायला पाहिजे, एकतर V आपल्याला पहिला भेटला. ठीक आहे, त्याच्या पुढचे दोन फिगर आता घ्यायचे. आता पुढे बघा, इथे पहिला अल्फाबेट आहे, इथे नंबर आहे, इथे अल्फाबेट आहे, इथे नंबर आहे. मग इथे सुद्धा अल्फाबेट पाहिजे, बरोबर आहे. मग इथे ABCD केलेला आहे, इथे अल्फाबेट E पाहिजे, बरोबर. हे एक आपलं आता निघालेलं आहे. आता तिसरा बघा, राईट. तिसऱ्यामध्ये पण सेम आहे, इथे नंबर आहे, इथे अल्फाबेट आहे, इथे नंबर आहे, इथे अल्फाबेट आहे. मग इथे नंबर पाहिजे, करेक्ट. आता नंबर सिरीज कशी आलेली आहे, 5 4 6 3, समजते का. पहिलं 5 4 मायनस केलं है ना, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 3, राईट. बघा नीट बघा, इथे काय केले, 5 म्हणजे -1, ठीक आहे, -1 + 2 -3, इथे +4 पाहिजे. मग 3 + 4 केलं तरी तर 7 यायला पाहिजे. मग VE7 आहे का ऑप्शन मध्ये, आहे, ऑप्शन डी. ठीक आहे, VE7 याचं करेक्ट आन्सर येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, फ्लाइंग आणि बर्ड अशी जोडी दिलेली आहे आणि पुढची जोडी आहे क्रीपिंग आणि क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स मध्ये शोधून लिहायचं आहे. आता फ्लाइंग म्हटलं तर ही एक क्रिया आहे आणि बर्ड म्हटलं तर ती क्रिया करणारी एक गोष्ट आहे, बरोबर आहे. ती क्रिया करणारा एक प्राणी आहे. म्हणजे उडणारा हा कोण आहे, पक्षी आहे. क्रीपिंग म्हणजे काय, सुरकसणे. सुरकसणारा काय असणार आहे, एरोप्लेन असणार आहे, क्रॉल असणार आहे. क्रॉल तर हे एक्झॅक्टली क्रियाच आहे. फ्लावर सुरकसत नाही, ग्राउंड सुद्धा हे कुठल्याही प्रकारची क्रिया नाही किंवा करणारी गोष्ट नाहीये, बरोबर आहे, किंवा प्राणी नाहीये. तर स्नेल म्हणजेच आपलं त्याला काय म्हणतो आपण, शिंपला, बरोबर आहे, किंवा सुकळी, हे काय करतं, हे सुरकसतं. स्नेल क्रीप्स, बरोबर आहे. त्यामुळे स्नेल या ठिकाणी राईट आन्सर येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीच्या प्रश्नांप्रमाणेच आणखीन भरपूर प्रश्न आपण आपल्या लाईव्ह बॅच मध्ये बघणार आहोत. सो त्यासाठी MBA CET 2026 चा क्रॅश कोर्स जो आहे त्याची लाईव्ह बॅच 23 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे. बघा, या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळतात, जे की मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये सोप्या पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला एक्सपर्ट्स कडून मिळणार आहे. त्यासोबत तुम्हाला जर काही अडचण असेल, लाईव्ह सेशन अटेंड करता येत नसेल, तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन सुद्धा मिळणार आहेत, जे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही पाहू शकता. त्यासोबतच स्टडी मटेरियल्स मिळणार आहेत, जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स आहेत, त्यासोबतच मॉक टेस्ट आहेत है ना. टॉपिक वाईज MCQs जे तुम्हाला प्रत्येक टॉपिक स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करतात. संपूर्ण सिलेबस नोट्स आहे, जे तुम्हाला प्रत्येक युनिट जो आहे याचं मार्गदर्शन करतात. तुम्ही कुठेही केव्हाही ते वाचू शकता आणि तुमचं प्रिपरेशन करू शकता. आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट आहेत, जेव्हा तुम्ही तुमचं प्रिपरेशन करता, प्रॅक्टिस सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. सो हे फुल सिलेबस मॉक टेस्ट देऊन तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता. त्यासोबतच MCQ सिरीज PDF मिळेल. जास्तीत जास्त सराव होण्यासाठी, वेळेचं नियोजन करण्यासाठी हे एक चांगल्या पद्धतीचं MCQ सिरीज आहे. सो लवकरात लवकर या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा, आजच करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला जॉईन करता येईल.
बघा ऍप्लिकेशन कसं डाउनलोड करायचंय, प्ले स्टोर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचंय, हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय, ओपन करायचंय. ओपन केल्यानंतर असं तुम्हाला दिसेल. त्या ठिकाणी डॅशबोर्ड ओपन होईल या पद्धतीचं. इथे तुम्हाला स्टोर सेक्शन दिसेल. स्टोर सेक्शनला क्लिक करायचंय. सर्च बॉक्स येईल. सर्च बॉक्समध्ये MBA CET सर्च करा. असा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक करून जॉईन नाव वरती क्लिक करायचंय आणि प्रिपरेशनला लवकरात लवकर सुरुवात करायची. ओके. आणि या व्यतिरिक्त आणखीन काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याची पूर्ण सोल्युशन जे आहे ते तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये मिळतील. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.